समझ रहे हो ना? तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. किसी शायर ने बड़ा खूब कहा बाजी कि सैर कर दुनिया की गाफिल. सैर कर दुनिया की गाफिल, जिंदगानी फिर कहां. जिंदगानी अगर रह भी गई तो ये नौजवानी फिर कहां. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचा नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपल्या. तर आज आम्ही थोडा रात्रीच प्लॅन झाला विवेकतानं माझा इकडे यायचा. तर विवेक, आपण कुठं जाणार आहोत? आता आपण चाललेलो कान्हेरी लेणी आपल्या बोरिवलीमध्ये आहे मित्रांनो, राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये. तर पुढे तुम्हाला यायचं असेल ट्रेनने येऊ शकता. तुम्हाला प्रत्येकी एका माणसाची एंट्री आहे 96 रुपीज. आणि तुम्ही जर तुमची सायकल आणत असाल तर सायकल आहे 37 रुपये. आणि सायकल जी तुम्ही घ्याल तिची प्राईस आहे 80 रुपये 1 आवर, जी तुम्हाला आतमध्ये भेटेल. आणि जर तुम्ही बाहेरून घ्यायला गेलात तर खूप महाग आहे काही मित्रांनो, खूपच म्हणजे खूपच महाग आहे. घेऊच नका, मी सांगतो बाहेरून. खूपच मित्रांनो गर्दी असेल, खूप म्हणजे खूपच गर्दी पाहायला भेटेल. जास्त लोक कारण पावसाळ्यामध्ये त्याच ठिकाणी फिरायला येतात. तिथले सायकल केले काही बघ मित्रांनो, पाहिलं तर खूपच मोठ्या प्रमाणात संपलेलं आहे सर्व. मी काय बाजार म्हणतो, उरकलेला काय आहे. म्हणतो, आपण कान्हेरी लेण्याजवळ गेलो ना, हा. एखाद्याची सायकल टाकून आणू, इथं घेतला तर प्लॅन बघा काही, याचा प्लॅन बघा. बघणार आहे सायकल जर पकडला ना इथं मित्रांनो, शपथ. नाही सायकल आम्ही आणू 2 जणांकडून. फुल फास्ट मध्ये येऊ आम्ही आणि डायरेक्ट गेट जवळ लावून घरी. काहीच पण इकडं निसर्ग तुम्ही जर बघाल ना, सर्व करा हिरवं गार आणि वातावरण देखील खूप शांत. त्या ठिकाणी असं आहे की बिबट्या जे आहेत ना, त्याचे उघड्यामध्ये आहेत. हा, हरिण वगैरे सर्व आहेत, हा, उघड्यावर तुम्हाला फिरतात इकडे ना सोडलेलं. बिबट्या बघायला भेटला तर खूप मुश्किल आहे. पण घाबरू नका, तुम्ही जर त्याला काय कराल तरच तो तुम्हाला काय करेल. तर मित्रांनो, आता आम्ही ठरवलेलं आहे इथून शॉर्टकट मार्ग आहे हा. पटरी देखील आहे काय तिथं, तुम्ही बघू शकता मित्रांनो. पटरी आहे, रेल्वेची पटरी, पण ती बंद झालेली आहे मित्रांनो. ट्रेन जाते हे पहिले जायची. मिनी ट्रेनची पटरी आहे मित्रांनो. ही खूप जुन्या कालामध्ये हा ट्रॅक बनवलेला आहे मित्रांनो. इथं पूर्ण प्रमाणात पाणी आहे. बुट्टा असतील तर इथं वाहतच लागतील. तर मित्रांनो, या ठिकाणी कसं माहितीये का, इकडे साप वगैरे असू शकतात. कारण तर की आम्हाला साप खूप आहेत सांभाळून इकडे. जायला लागेल खाली मित्रांनो. बघून जायला लागेल आपल्याला. खूप म्हणजे खूपच खाली आणि बघून जायला पावसाळ्यातले लागेल. साप काय काय असे असतात ना, जे आपल्याला डोळ्याच्या नजरेत येत नाही हम्म. आणि अचानक भयानक आपल्याला चावून ते पळून जातात. कालोखामध्ये काहीच काला साप जर वाचला असेल तर काय दिसेल मित्रांनो, सांगा. ही भारी रे. ब्रिज बघा ना काही. आवाज बघा मित्रांनो, आवाज बघा. बहती हवाओं के जैसे है इरादे, उड़ते परिंदों से सीखी है जो बातें, अनजानी राहों पे कोई मैं चला. सो मित्रांनो, तुम्हाला जर इथला रस्ता माहिती असेल, हा जो लोह मार्ग आहे, तरच तुम्ही या ठिकाणी म्हणजे या मार्गाने जावा तिकडे. त्या साईडला रस्ता मार्ग आणि देखील आहे आपला. आपल्या ह्या साईडला रस्त्याचा आहे आपला.
तर असं इथे काय ॲक्च्युली माहिती आहे का, आपल्याला साप वगैरे आहे ना या ठिकाणी असतात त्याचीच खूप भीती आहे जास्त. फक्त. तर एखाद्याला चावलं वगैरे तर जास्त इजा होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी जास्त जाऊ नका असं, जे तुम्हाला माहिती नसेल. आता मी या ठिकाणी ऑलरेडी एकदा येऊन गेलेलो आहे, म्हणून मला हा रस्ता माहिती आहे. त्यामुळे मी या रस्त्याने जातो आहे. जंगल बघा इथे कशा प्रकारे झाडं वगैरे तुटलेली आहेत, वीज वगैरे पडून किंवा सफर में हूँ खोया नहीं मैं सफर. तर मित्रांनो या ठिकाणी ना ही नदी आहे, ही दहिसर नदी आहे मित्रांनो या ठिकाणी. आणि हिचा आता जो प्रवाह आहे ना नदीचा चांगला आहे, असं जास्त हे पण नाही आहे. जास्त खोल पण नाही मित्रांनो नदी. मध्ये पोहतात. चला आपण आपल्याला नाही रे, आपण भिजणार ना. फॅमिली गेलेले आहेत. आणि मित्रांनो जास्त पाऊस आला ना त्या नदीचा प्रवाह वाढतो आणि ते बघा तिकडे मध्ये आहे ना पोहतात, हे असेच मग वाहून जातात. जाऊ द्या. हा मेसेज आहे एक, हा समजून जा मित्रांनो. चांगली नदी आहे, स्वच्छ आहे पाणी पण. इथे राहा, मध्येच जायची काय थोडी गरज नाही वाटत मला. पावता येत असेल तर जा तुम्ही. मित्रांनो इथं झाडे बघा, खूप मोठ्या प्रमाणात झाडे लावलेले आहेत. झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम इथं खूप मोठ्या प्रमाणात हे लोक राबवताना दिसतं. आपलं खूप मोठ्या प्रमाणात लावले आहेत बघा, किती झाडे लावलेले आहेत. मोठ्या प्रमाणात झाडे लावलेले आहेत. त्याच्याबरोबर निसर्गाची की जीवितहानी होऊ शकत नाही आहे. ही तशी झाडे खूप म्हणजे खूप मोठ्या, जेवढं असतं तेवढं असतात झाडे झाले लावलेले आहेत. मग ते कसले कर्ज आहे काय, हा कर्जाचं झाड आहे. चला तरी तो मित्रांनो दिसले नजरेमध्ये तुला. इथं आपला डॉगी पण बसू शकतो, शेर आहे शेर. काय मित्रांनो याला खूप फंगस पण झालेला आहे, याला आता धुवायला लागेल. कसा धावतोय बघा, आला टाकली तर तो परत निसता. हो गाईज मित्रांनो पुढे बघा आता सापा वगैरे दिलेले आहेत, ते कोबरा दिसतोय आणि इथं आपला जंगली कोबरा आहे. तर मित्रांनो हा नकाशा ते बघा इथला. तुम्ही जर याल तर हा नकाशाच्या प्रमाणे जा. सर्व काही ठिकाणे आहेत तर तुम्ही बघून घ्या एकदा, पॉज करून व्हिडिओ पण मी नंतर बघा. अशा प्रकारे आहेत, कुठे काय काय आहे बस इथंशी जंगलामध्ये या. तर चला विवेक जाऊयात का आपण. काय घोषणा येत नाही तशी ना आपल्या, नाही ना. बस आली रे, बस आलेले आहे, चला लवकर. मित्रांनो इथं खूप दुकानं देखील आहेत. पर्यटकांना येण्या भूक वगैरे लागते त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुकानं देखील दिसतात. मका काकडी यांचं इथं जास्तीच ट्रेंड आहे गाईज. मका काकडी. विवेक दमलेला आहे गाईज, मला तर वाटतंय खूपच. विवेक बोलता आता गाईज मित्रांनो बसला जाऊ बोलता, आता बस झाला बोलतो. सायकल आपली काय आता भेटली ना आपल्याला, 2000 रुपये नव्हते त्याच्याकडे. बघा चेहरा बघा फक्त त्याचा कसं काय केलं. समज रहा ना. ₹50 पाहिजे फक्त 45. आता काय सिच्युएशन 5 रुपये कमी आहेत. तर आम्हाला समजत ना आता कुठे जायचं. आता भीष्मागाची पार आलेले आहे मित्रांनो. वरती नेतो काही मोठ्या प्रमाणात नाही तर नेतो वगैरे नाही. काय करायचं कितना है.
खूप मोठ्या प्रमाणात आता येईल वाटतं मला मित्रांनो. तरी तर लोक थांबलेले आता पावसापासून थांबण्यासाठी खूप मस्त असं आहे काय का ठिकाण. इथेशी इथं 2-3 लेण्या तुम्ही पाहू शकता कोरलेल्या आहेत. खूप मस्त वातावरण आहे इथं मित्रांनो. थोड्या मोठ्या प्रमाणात इथे पण बंदी आहे वाटतं काही मित्रांनो. सर्व ठिकाणी बंदी नाही काय, इथे उघडं आहे. आपल्याला भेटलेलं आहे उघडा ठिकाण. शूज वगैरे काढून जावं लागतं असं मला तर वाटतं इथं. जाम चालू आहे शूज काढतं का नाही करतो. गौतम बुद्ध बघा दोन्ही साईडला. पण आहे ना स्वतःला कमी घ्यायचं, स्वतःला कमी घ्यायचं. पण लेण्या बघा तुम्ही कोरीव काम आहे सर्व. हा आपल्याला एकविरेच्या लोणावल्यासारखा वाटतोय सर्व ठिकाण. अशा प्रकारे सर्व आहे. रविवारी ट्रेकिंगसाठी येण्याचे परिणाम बघा. रविवारी ट्रेकिंग विवेकला तर पडले किती येतात पब्लिक असं विवेक बोलतोय. हा बघा लेणी क्रमांक 5 ते 109 इकडे आहे. पण काहीच रविवारी येण्याचे परिणाम पहा. थोडे रविवारी येण्याचे परिणाम पहा. गर्दी पहा तिथे येण्यासाठी पण जागा नाही राहिले, फक्त जाण्यासाठीच जागा आहे. चल विवेक. धबधबा बघा इथून वाहतोय थोडा. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला धबधबा. पुढे दाखवतो मी एकदा तुम्हाला परत कशा प्रकारे. तशी नाही थोडं बघा इथून बंद आहे. पण हा काही सर्व बंद आहे.